सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। महसूल विभागाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं सुरू केलेलं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असून या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिलाय। घुलेवाडीमध्ये महसूलच्या वतीनं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला। यावेळी ते बोलत होते। शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देत नागरिकांच्या अडचणी तात्काळ मार्गी लावण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचं ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाला विभागीय महसूल कार्यालय नाशिक येथील सहाय्यक आयुक्त विठ्ठल सोनवणे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार सुभाष कदम, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांची हजेरी होती। शासनाने असा निर्णय घेतला की या नोंदी नियमित करत असताना जो काही नजराना भरायला लागत होता, अगोदर 25% होता, नंतर तो 5% केला आणि आता कुठलाही नजराना न भरता आपल्या या तुकड्याच्या नोंदी कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला। याच्यामध्ये फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, ऑक्टोबर 24च्या पूर्वीच्या नोंदी कायम होतील, त्याच्यानंतर आपल्याला तुकडे करायला परवानगी मिळाली असं आपण समजता कामा नये, कारण या पुढच्या ज्या तुकड्याच्या नोंदी असतील त्या मात्र मंजूर होणार नाही। दुसरं याच्यामध्ये असं आहे की ज्या ठिकाणी पिनसेटी वापर अनुज्ञेय आहे, म्हणजे ज्या ठिकाणी ग्रीन तुमचा येलो झोन असेल अशा ठिकाणी जिथं बांधकाम अलाउड आहे त्या ठिकाणच्या नोंदी, तुकड्याच्या नोंदी या प्रमाणित होतील। आणि आपल्या या मंडळाचा काही आढावा घेतल्यानंतर साधारणपणे 150-200च्या दरम्यान तुकड्याच्या नोंदी या रद्द झालेल्या आहेत पूर्वी, तर त्याही सर्व नोंदी आता पुन्हा घेतल्या जातील। त्याच्यामध्ये नोटीसही काढा, त्याच्यामध्ये काही अपील दाखल असतील, काही अपिलातले निर्णय असतील ते विचार करायला लागेल आणि बाकीच्या काही गोष्टी असतील तेही विचारात घ्यायला लागतील। म्हणून आपण नोंदी धरून घ्या। नोंदी धरून घेण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, आपण ज्या शोधलेल्या नोंदी आहेत त्या सगळ्या धरून घ्या, नोटिसा काढा आणि त्याच्यानंतर ते निर्गत करा। संगमनेरकरांना माहिती, संगमनेरला गेले कित्येक वर्ष महसूल मंत्रीपद होतं। जे काम महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आताचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कार्यकाळात झालं आणि आताचे विद्यमान महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं, ते काम आतापर्यंत चालू होतं। या सरकारच्या माध्यमातून यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब होते, त्यावेळेस शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला आणि आताही सरकार काळजी घेतोय। साहेबांनी खंत व्यक्त केली, लोक त्या पद्धतीने आले पाहिजे, पण साहेब या संगमनेरमधल्या मंडळाच्या रचना जरा थोड्या चुकीच्या झालेल्या आहेत। या मंडळामध्ये आता कुठं आमचं चिमणी राहिलं, कुठं राजापूर राहिलं, आता त्या लोकांना इथपर्यंत येणं शक्य झालं नसेल, पण आता आमचे चिमणीचे काही लोक दिसत आहेत। या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना राहतील का ह्या योजनेचा हे जे समाधान शिबिर, या समाधान शिबिराच्या माध्यमातून लोकांचं समाधान कसं झालं पाहिजे यासाठी तुम्हाला सुद्धा पुढे प्रयत्न करावा लागेल। तुम्ही करताय, परंतु मोठ्या प्रमाणात करावं लागेल। आज प्रत्येक योजना असेल, सगळ्यात जास्त लोकांचा संपर्क हा महसूल विभागाशी येतो। महसूल विभागातून दाखल्यापासून, सातारा उतार्यापासून आज घुलेवाडी असेल, गुजरवाडी असेल, शहराच्या लगत जे गावं होते, या गावांमध्ये छोटे छोटे एक अर्धा रुपयाचे रिक्षावाला असेल, छोटा कामगार असेल, गुरुनी असेल,
त्यांनी गुंठे घेतले होते. परंतु अभिनंदन आहे आपल्या सरकारचं, बावनकुळे साहेबांचं, त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून जी लोकांची गेल्या कित्येक वर्षापासूनची अडचण झाली होती, कुचंबना झाली होती, त्याला कुठेतरी या माध्यमातून मार्ग मिळाला. आज बिनशेतीची सुद्धा जी यापूर्वी पद्धत होती ती सुद्धा आता बंद करून तुम्ही त्याची नकाशानुसार बांधकाम परवानगी घेतल्यानंतर ती तुम्हाला लागू होणार. आज कालच पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला. सांगायचा उद्देश एवढाच आहे का ज्या वेळेस निर्णय जनतेसाठी घ्यायचे असतात त्यावेळेस आपलं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय सुमित्राताई असेल पवार, आदरणीय विखे पाटील साहेब असेल, तर मला आठवतं साहेबांनी तुकड्याच्या वेळेस 25% 5% आणलं होतं आणि सभागृहामध्ये त्यावेळेस मला संधी मिळाली होती तुकडाबंदीवरती बोलण्याची आणि त्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रोग्रेस झाली आणि तो एक धाडसी निर्णय घेतला गेला. जास्त करून सरकार अवताराचे नाव दुरुस्ती आहे, छोटे छोटे किरकोळ विषय असतात, परंतु आज आपल्याकडे तहसीलदार मांजरे साहेबांच्या कार्यकाळात असेल, आता उंडे साहेबांच्या त्यांच्या कार्यकाळात सुद्धा चांगल्या पद्धतीने काम होत आहे. यापूर्वी या पद्धतीने या संगमनेरला महसूल विभागाला जो दलालांचा वळसा पडला होता, हा दलालांचा वळसा राहिला नाही. त्यांना त्यांची महसूल विभागाची सगळी टीम सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे. त्यामुळं नुकतीच आपल्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची सुद्धा भूमिका घेतली. आज हे लहान लहान बालक बसलेत यांच्या सुद्धा विखे पाटील महसूल मंत्री असताना शाळा आणि कॉलेज मध्ये सिटूच्या परवानग्या दिल्या गेल्या. आपल्या संगमनेरमध्ये पहिल्यांदा हा प्रयोग झाला. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग संगमनेरमध्ये संगमनेर महाविद्यालयाला परवानगी दिली गेली. त्यामुळे दाखला त्याच महाविद्यालयात तुम्हाला शिक्षण घेताना सरकार मिळते. त्यामुळे यापूर्वी जी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्हाला 10 जणांना फोन लावावा लागत होता ती प्रोसेस पद्धत राहिली नाही. आज शेतकऱ्यांच्या बांधावरचा विषय घेतला तर जे शेतीच्या मालासाठी वाहतुकीची जी रस्त्याची अडचणी, रस्त्याच्या केसेस सुद्धा आज आपल्याकडे कुठल्याही प्रमाणात प्रलंबित नाहीये आणि हे करताना जो पुन्हा शासनाने निर्णय घेतला मुख्यमंत्री शेतकरी बलिदान पालन योजनेचं, त्याचं सुद्धा अध्यक्षपद विधानसभेच्या आमदाराकडे दिल्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला त्या दृष्टीने त्या रस्त्यांच्यासाठी सुद्धा एक निधीची सुद्धा भरघोस मिळणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हा उपक्रम आपण राबवूया. आज भूमी अभिलेखच्या बाबतीत थोड्या तक्रारी असतात, परंतु त्यामध्ये सुद्धा आता मागच्या आठवड्यातच महसूल मंत्री साहेबांनी सांगितलं का तिथं आपण सर्वे आणि संगमनेर या अशा ठिकाणी काही इथं प्लॉट मोजण्यासाठी, शेती मोजण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज येतात, परंतु संख्या कमी असल्यामुळे ती अडचण राहत होती. तर खासगी सर्वेअरांना सुद्धा मान्यता देऊन यापुढील कालावधीमध्ये तो सुद्धा प्रश्न तुमचा लवकरच निकाली लागणार आहे. यापूर्वी पूर्ण तुम्हाला सर्व गट मोजायला लागत होता, आता तो गट न मोजता तुम्हाला जेवढं क्षेत्र मोजायचंय त्या दृष्टीने तुझा धाडसी निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे आज या शिबिरासाठी जे जे कृषी विभागाचे सुद्धा आले, जास्त गरज आपल्या इथं साहेब इथं आधार कार्ड आणि सेतू या 2 गोष्टींना ज्यादा. आता आधारच्या मधल्या कालावधीमध्ये तरी अजून जे आमचे प्रस्ताव आहेत आपण सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालून आधारचे जे किट बंद पडलेले आहेत ते चालू करून दिल्यानंतर, कारण आता जिल्ह्याचं नाव बी आपल्या सरकारच्या कार्यकाळात बदललंय, अहिल्यानगर नाव झाले. आता आधार कार्ड मध्ये सुद्धा लोकांना प्रत्येकाला वाटतं बदल झाला पाहिजे. लहान मुलांचे 11वी 12वी नंतरचे फोटो जे असतात ते सुद्धा बदलणं अपेक्षित असतं. त्यामुळे आधारची संख्या त्या पद्धतीने निश्चित वाढणं गरजेचं राहील. ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून सुद्धा जे आज शेतकऱ्यांचा पीएम सन्मानच्या माध्यमातून आले ॲग्रिस्टॅकचे, परंतु जे राहिलेले आहेत त्यांचं सुद्धा कशा पद्धतीने घेता येईल. कृषी विभागाला मागच्या आठवड्यात आढावा घेतला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलंय आपलं काम चांगलं सुरू आहे आणि लवकरच घरोघरी जाऊन ज्या पद्धतीने राहिलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही काम करून घेणार आहे. रेशन कार्ड संदर्भातला सुद्धा आज या कॅम्पच्या माध्यमातून धान्याचा सुद्धा व्यवस्थित पुरवठा होतोय. रेशन कार्ड आता सर्व्हरचाच प्रॉब्लेम बऱ्यापैकी असतो, त्या संदर्भातच मागच्या आठवड्यामध्ये मी सभागृहामध्ये
आणि त्याच्यामध्ये लवकरच काहीतरी सुधारणा होईल ही अपेक्षा आपल्याला आहे. संजय गांधी निराधारच्या माध्यमातून सुद्धा प्रकरण लवकर मंजूर होण्यासाठी कमिटी सुद्धा जी प्रलंबित आहे ती सुद्धा लवकरच बनवून घेऊन लोकांचे प्रश्न प्रलंबित राहणार नाही यासाठी निश्चित आम्ही काळजी घेऊ. परंतु एक आपल्याला आनंदाने आणि अभिमानाने सांगेल का या महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने जनता विमुख लहानांपासून सामान्य नागरिक असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, मजूर असेल या सगळ्यांचा विचार ठेवून काम करता जात आहे. आज या शिबिराचा उद्देश सुद्धा तोच आहे का तुमचे जे कामं प्रलंबित आहेत हे कामं कशा पद्धतीने झाले पाहिजे. आता माझ्या मागची सुरुवातच आपण आपल्या संगमनेर तालुक्याच्या टप्पा 1 शिबिराची धांदरपड खुर्द येथे केली होती. त्यामध्ये सुद्धा अभियानांतर्गत निकाली काढण्यात आलेल्या फेरची संख्या 31 होती. सातबारा दुरुस्त 15 आल्या होत्या. डिजिटल सातबारा 212 झाले. 8 उताराचे 36 झाले. असे बऱ्यापैकी योजनेचा लाभ घेतला जात आहे. परंतु या प्रमाणात सुद्धा वाढ झाली पाहिजे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये अपेक्षित आहे. निश्चितच या पुढचा जो गाडगाव असेल, निमोन असेल, आता 14 मंडळ आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये येतात. परंतु या 14 मंडळामध्ये आता शिबलापूर वगैरे ते आसवी शिबलापूर तिकडच्या मतदारसंघात राहता मतदारसंघात आहे. आपले जे यापुढे राहतील तिथं निश्चित चांगल्या पद्धतीने आपण नियोजन अतिशय चांगलं महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले. परंतु ही लाभ घेणाऱ्यांची संख्या आज गुलेवाडी गाव एवढं मोठं आहे. साहेबांनी सांगितलं की इतर तुकड्याचं एवढ्या लोकांची मोठी संख्या होती, परंतु प्रतिसाद त्या पद्धतीने अल्प मिळत असेल तर ते योग्य नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं सरकार निश्चित आपल्या पाठीशी राहील. आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी राहू. या शिबिरानिमित्त मी पुन्हा एकदा आपल्या महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी असेल, कृषी विभागाचे असेल, आरोग्य विभागाचे असेल, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं आभार मानतो. तर घुलेवाडीचे माजी सरपंच सोपान राऊत, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा वैशाली राऊत, खांबाचे सरपंच रवींद्र दातीर, शिवसेनेचे शाखा प्रमुख शरद पानसरे यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. या शिबिरात नागरिकांनी विविध महसुली समस्या मांडत त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.